तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आदित्य गुरव ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजचा खास ब्लॉग आहे म्हणजे ज्या सणाची आपण वाट बघत होतो आणि त्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे. तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा आगमन सोहळा. आपल्या लालबाग परळमधून आज आगमन सोहळा आहे. तर बघूया कोणत्या गणपतीचा आहे. बहुतेक मित्राचा कॉल आला आहे मला, तो विरारहून आला. त्याला माहिती आहे की आज आगमन सोहळा इथून आहे, मलाच नाही माहीत होतं. तर मला आता समजलं, म्हणून मी धावत आलेलो आहे. तो बोला लवकर ये भावा. तर बोलला तो की नागपूरमधला आहे गणपती. तर बघूया, आता मला पण माहिती नाही कोणत्या गणपतीचं आगमन सोहळा आहे. तर चला पाहूया, मी दाखवेन तुम्हाला पुढे. आता आपले यापुढे गणपती बाप्पाचेच व्हिडिओ येतील, आगमन किंवा इतर काही असतील ते. ठीक आहे, चला. मला वाटलं ह्या वर्कशॉपमधून आगमन सोहळा असेल, पण इथे गर्दी तशी दिसत नाही आहे मित्रांनो. तर मला वाटतं पुढे आहे भारत माताच्या इथे जो वर्कशॉप आहे ना, तिकडून यायचं असेल आपल्या गणपतीचं आगमन सोहळा. हे बघा, इथे पण एक वर्कशॉप आहे. इकडे पण मोठमोठे गणपतीच्या मूर्त्या बनवून जातात. ठीक आहे, चला आपण पाहूया. इथे काहीच गर्दी नाही, म्हणजे कन्फर्म झालं की इथून नाही आहे आगमन, पुढून आहे. ठीक आहे, चला धावून जमलेलं आहे. मित्र बोला मी विजय सेलच्या इथे थांबलो. मला वाटतं इथे असेल कुठेतरी, पण इकडे नाही आहे. तिकडे त्या साईडला इकडे असता तर हा पूर्ण रोड भरला असता. चला मित्रांनो, बघा इथे तर आगमन सोहळा अजिबात नाही. आता आपण जातोय धावत तिकडे. धावत जायला लागणार आहे मला, कारण का मला वाटलेलं इकडे आहे, मग मी गाडी घेऊन येणार होतो. चला भेटूया तिकडे. तर मित्रांनो, मित्राचं कॉल आला की भावा लवकर ये, आणि मी धावत जातोय. चला भेटूया, मी डायरेक्ट तिकडेच भेटतो तुम्हाला. तेव्हा हे पण धावत येत आहेत असे सगळे मागून. गणपती बाप्पांचं आगमन आहे म्हणून. बघा हे आगमन पुढेच आहे ना, पुढेच आहे. सगळे धावतात. आपल्या बाप्पाचं आगमन आहे म्हणजे एवढं खुशी आली आहे ना सगळ्यांना. आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी किती धावतात. काय बाबा ब्लॉग बनवतोय? काय नाव आहे ब्लॉगचं? आदित्य. अरे माझा पण आदित्य गुरव ब्लॉग्स आहे. एक नंबर. चला तर पाहूया. आपल्या ब्लॉगमधला या वर्षीचा पहिलाच आगमन सोहळा आहे. तो पण लालबाग परळमधून निघतोय, आणि त्या आदित्य ब्लॉग भेटलेला आहे आपल्याच नावाचा. चला. हे भावा इथून होतं ना आगमन? अच्छा, त्या साईडून आहे. गाडी आणली पाहिजे होती रे. ते आपले मित्रमंडळी भेटले तिथे. दर आगमनाला भेटू आपण. मला वाटलं हे बा इथून आहे. चला तर जाऊया भावानं आगमनाला. तर मित्रांनो, तुझा ब्लॉगर, तिथे ट्रॅफिक जाम झालेला आहे. तर मला आता समजलं की ह्या वर्कशॉपमधून, अरे हा इथे विजय सेल्स आहे, माझा मित्र इथे. तर अशा गर्दी झालेलीच आहे इथे भाविकांची. आणि काही पुढच्या दिवसात अशीच गर्दी भेटायला, काही पुढच्या 2 महिन्यात अशीच गर्दी तुम्हाला बघायला भेटणार आहे. गर्दी तर असतेच भावानं इथे, पण अजून गर्दी. आलो आता मी दादा सांगितलेलं की परेल वर्कशॉपमध्ये, पण त्याला आता कॉल करून मला बोलायला लागेल की पुढे इथे गरी रोडच्या इथे ये बोलायला. कारण का मला वाटलं लालबागवरून आहे. ओके, तर भावानं बघूया. आता पुढे गर्दी बघा तुम्ही, फक्त ही गर्दी पाहूनच तुम्ही येडे होणार बाबा. हा नवीन ब्लॉगर तयार होतोय, शिकतोय तो नवीन ब्लॉगिंग. तर मित्रांनो बघा, ही अशी गर्दी जमलेली आहे. आणि माझा मित्र एवढ्या सगळ्यात भेटेल कुठे, तो मला प्रश्न पडलाय. पोलिसांच्या गाड्या पण लागल्या. त्यांच्या आगमन गर्दी तर होणारच. नागपूरच्या इथे बघे. हे प्रियाजू
भाई संभालते सीढ़ी से जाती भारी होता. ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये.